सामान्य विज्ञान इयत्ता 8वी या पाठ्यपुस्तकातील प्रकरण 3 बल व दाब फोर्स अँड प्रेशर या घटकाचा आपण आज अभ्यास करणार आहोत. या घटकामध्ये बल आणि दाब फोर्स अँड प्रेशर याचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. पण सुरुवातीला आपण फोर्स म्हणजे काय हे समजून घेऊया. आपल्यासमोर एक व्यक्ती कारला ढकलत आहे, एक मुलगा कुत्र्याला ओढण्याचा प्रयत्न करत आहे आणि एक मुलगा खेळताना बॉलला किक करत आहे आणि बॉलला गोलपर्यंत पोहोचवण्याच्या तो प्रयत्नात आहे. याचाच अर्थ की कार ही काही काळासाठी एकाच जागेवरती थांबलेली आहे किंवा त्याचं इंजिन खराब झालं असेल. कुत्रा हा एका जागेवरून मूव्ह होत नाही आहे, त्याच्यामुळे तो मुलगा त्याला ओढण्याचा प्रयत्न करत आहे आणि बॉल हा एका जागी स्थिर होता आणि तो गतिमान करण्यासाठी त्याच्यावरती किक मारणे किंवा त्याला ताकद वापरणे आणि त्याला फोर्स अप्लाय करणं हे त्या मुलासाठी गरजेचं होतं. म्हणजेच काय की एखाद्या स्थिर वस्तूवर बल कार्यरत नसेल तर ती स्थिरच राहते. याचा अर्थ कारला जर आपण जोपर्यंत धक्का मारत नाही तोपर्यंत कार स्वतःची जागा सोडणार नाही. बॉलला जोपर्यंत किक मारत नाही तोपर्यंत बॉल एकाच जागेवरती स्थिर राहील. म्हणजेच स्थिर वस्तूवर बल कार्यरत नसेल तर ती स्थिर राहते आणि गतिमान वस्तूवर जोपर्यंत आपण बल लावत नाही तोपर्यंत ती सतत त्याच दिशेने पुढे जात राहते. याचाच अर्थ अ स्टेशनरी ऑब्जेक्ट ऑन विच नो फोर्स इज ॲक्टिंग रिमेन्स स्टेशनरी. अन ऑब्जेक्ट इन मोशन कंटिन्यूज टू मूव्ह विथ द सेम स्पीड अँड डायरेक्शन वेन नो फोर्स इज ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट. म्हणजे गतिमान वस्तूला थांबवायचं असेल तरीही फोर्स अप्लाय करणं गरजेचं आहे आणि स्थिर वस्तूला गतिमान करायचं असेल तरीही आपल्याला फोर्स लावणं गरजेचं आहे. दिस इज द न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. आपल्या सगळ्यांना सर आयझॅक न्यूटन हे शास्त्रज्ञ परिचयाचे आहेत. त्यांनी गतिविषयक 3 नियम लावले. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, सेकंड लॉ ऑफ मोशन आणि थर्ड लॉ ऑफ मोशन. ह्या 3ही लॉपैकी आपल्याला या पाठामध्ये न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन शिकण्याचं आहे. जर आपण आकृतीमध्ये काळजीपूर्वक पाहिलं तर त्या कारला गतिमान करण्यासाठी त्या व्यक्तीला हात लावून तिला ढकलावं लागलं. कुत्र्याला ओढण्यासाठी दोरी त्या मुलाला पकडावी लागली आणि बॉलला पायानं टच करावं लागलं. याचाच अर्थ कार आणि व्यक्ती, कुत्र्याची दोरी आणि मुलाचे हात आणि पाय आणि बॉल या दोघांमध्ये संपर्क आला. याचाच अर्थ एखादी वस्तू गतिमान करायची असेल किंवा एखादी वस्तू मोशनमध्ये आणायची असेल, एखाद्या वस्तूची जागा किंवा ठिकाणं बदलायचं असेल किंवा एखादी गतिमान वस्तूला थांबवायचं असेल तर आपल्याला त्या वस्तूच्या संपर्कात येणं गरजेचं आहे किंवा तिला पकडणं, तिला टच करणं, तिला पुश करणं, तिला लिफ्ट करणं गरजेचं आहे. याचाच अर्थ जर 2 वस्तूंमध्ये आंतरक्रिया होऊन किंवा 2 वस्तूंमध्ये कॉन्टॅक्ट होऊन जर वस्तूवर बल ॲप्लाय होत असेल तर त्याला संपर्क बल असं म्हणतात. म्हणजे एखाद्या वस्तूची जागा बदलण्यासाठी, तिला गतिमान करण्यासाठी आपल्याला त्या वस्तूला टच करावं लागत असेल, तिला धक्का मारावा लागत असेल किंवा त्या वस्तूच्या संपर्कात यावं लागत असेल तर अशा बलाला संपर्क बल असं म्हणतात. आपल्यासमोर चुंबक आहे आणि खिळे चुंबकाकडे आकर्षित होतात. मधल्या चित्रामध्ये कंगवा आहे आणि कागदाचे काही कपटे हे कंगव्याकडे आकर्षित होतात आणि नारळाच्या झाडावरून नारळ खाली पडत आहे. आता नारळ जेव्हा झाडावरून सुटतो तेव्हा तो डायरेक्टली खाली येतो किंवा उंचावरून आपण कोणतीही वस्तू जर खाली फेकली तर ती हवेत कुठेही न तरंगता ती जमिनीवर येऊन पडते, कारण पृथ्वीकडून गुरुत्वीय बल हे ॲप्लाय केलं जातं किंवा गुरुत्वीय बल लावलं जातं. कंगव्याकडे कागदाचे कपडे आकर्षित झाले कारण कंगवा जेव्हा आपण एखाद्या वस्तूवरती घासतो किंवा आपल्या केसांवरती घासतो तेव्हा त्याच्यावरती स्थितिक विद्युत बल म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हा तयार होत असतो. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स किंवा स्थितिक विद्युत बल हा कमी वेळासाठी तयार होणारा फोर्स आहे आणि जेवढा वेळ तो त्या वस्तूवरती राहील तेवढा वेळ तो ते स्वतःचं कार्य हे करत असतो आणि म्हणूनच एखाद्या वस्तूवरती कंगवा रफ केल्यानंतर त्याच्यावरती स्थितिक विद्युत बल तयार होतं आणि ते कागदाचे कपडे आकर्षिले जातात. आणि चुंबकीय बल आपल्या सगळ्यांना माहिती आहे की चुंबकाकडे लोखंडी वस्तू ह्या आकर्षित होतात, खिळे आकर्षित होतात. पण इथे या 3ही आकृत्यांमध्ये कोणत्याही 2 वस्तूंचा एकमेकांशी संपर्क आलेला नाही.
म्हणजे कागदाचे कपडे आणि कंगवा यांच्यामध्ये अंतर होतं, नारळ आणि जमीन यांच्यामध्ये अंतर आहे आणि खिळे आणि चुंबक यांच्यामध्ये अंतर आहे. अंतर असूनसुद्धा इंटरॅक्शन न होतासुद्धा फोर्स ॲक्ट झाला आणि ती वस्तू गतिमान झाली, त्या वस्तूने जागा बदलली. आणि जेव्हा कोणत्याही दोन वस्तूंमध्ये कोणतीही आंतरक्रिया होत नाही, इंटरॅक्शन होत नाही आणि तरी देखील ती वस्तू गतिमान होत आहे, मोशनमध्ये येत आहे, अशा वेळेस जो फोर्स ॲप्लाय केला जातो त्या फोर्सला नॉन कॉन्टॅक्ट फोर्स असं म्हणतात. म्हणजे असंपर्क, म्हणजे संपर्क न येता जे फोर्सेस होतात किंवा जी बलं तयार होतात त्यांना असंपर्क बले म्हणतात. आणि असंपर्क बलांमध्ये नॉन कॉन्टॅक्ट फोर्समध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आणि मॅग्नेटिक फोर्स या 3 महत्त्वाच्या फोर्सेसचा समावेश होतो. तर संपर्क बलांमध्ये मस्क्युलर फोर्स म्हणजे स्नायुबल यांचा समावेश होतो. म्हणजे संपर्क बल आणि असंपर्क बल या दोनही गोष्टी आपल्याला इथे समजून घेणं गरजेचं आहे. यापुढे जर तुम्हाला महत्त्वाचा आपल्याला जो मुद्दा शिकायचा आहे की न्यूटनच्या पहिल्या गतिविषयक नियमानुसार जर वस्तू गतिमान राहिली तर काही काळासाठी आपण तिला बल ॲप्लाय करून आपण तिला एका जागेवर थांबवू शकतो. पण ही गतिमान वस्तू थांबवण्यासाठी किंवा एखादी वस्तू गतिमान होण्यासाठी तिचं एखाद्या ऑब्जेक्टबरोबर किंवा एखाद्या वस्तूशी संपर्क होणं किंवा घर्षण होणं गरजेचं असेल. आणि जर घर्षण नसेल, उदाहरण सांगायचं झालं तर एखादा रफ सरफेस असेल तर म्हणजे खडबडीत सरफेस असेल, पृष्ठभाग असेल तर त्यावरून आपण व्यवस्थित चालवू शकतो. पण एखादा स्लिपरी रोड असेल तर आपण लवकरात लवकर आपण तिथे घसरून पडतो किंवा आपला पाय घसरतो. केळाची साल असेल तर आपण त्याच्यावरून घसरून पडू शकतो. याचाच अर्थ जोपर्यंत घर्षण बल किंवा दोन वस्तूंमध्ये घर्षण होत नाही तोपर्यंत ती वस्तू व्यवस्थितपणे गतिमान राहू शकत नाही. All the objects in motion have an frictional force acting on them which is acting in the direction opposite to the direction of motion. म्हणजे घर्षण बल हे नेहमी गतीच्या विरुद्ध दिशेने काम करत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पाठामध्ये आपण फोर्स म्हणजे काय, फोर्स कोणत्या प्रकारे अप्लाय केला जातो, फोर्सचे 2 महत्त्वाचे प्रकार कोणते, संपर्क बले आणि असंपर्क बले म्हणजे काय किंवा कोणत्या बलांचा समावेश हा नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेसमध्ये येतो आणि कोणत्या बलांचा समावेश हा कॉन्टॅक्ट फोर्सेसमध्ये होतो, संपर्क बलांमध्ये होतो. आणि घर्षण बलाचे उपयोग काय किंवा घर्षण बल म्हणजे काय हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतलं. पुढील पाठामध्ये आपण बॅलन्स आणि अनबॅलन्स फोर्सेसचा अभ्यास करूया. तोपर्यंत धन्यवाद.